आपण बघतो की ज्या मुली किंवा महिला दोन-चाकी गाडी वापरत असतात, म्हणजे स्कूटी किंवा ॲक्टिवा किंवा ज्युपिटरसारख्या अशा गाड्या आहेत, ज्या महिला विशेषतः जास्तीत जास्त प्रमाणात वापरतात. तर त्यांच्या बाबतीत आणि पुरुष कसं ज्या साधारणतः हिरो होंडाच्या किंवा अशा मोटरसायकल टाईप गाड्या वापरत असतात. पण महिला ज्या गाड्या वापरतात त्यामध्ये त्यांना जे एक 2,500 किलोमीटर झाल्यानंतर किंवा 3 महिने झाल्यानंतर ऑइल बदली, सर्व्हिसिंग वगैरे गाड्यांची काही गरज असते. तर त्याकडं फारसं त्या ॲक्टिव्ह नसतात. म्हणजे करून घेण्यासाठी ते काम. विशेषतः ग्रामीण भागात असं मी जरा पाहिलं आहे. तर जसं पुरुषांचं कसं असतं की ठराविक वेळ हे झालं की जातात ते मिस्त्रीकडे सगळं ऑइल बदली करणे, जनरल सर्व्हिसिंग करणे, चेकअप करणे सगळं व्यवस्थित करून घेतात मोस्टली जास्तीत जास्त. त्या बाबतीत ते खूप ॲक्युरेट असतात. पण महिलांच्या बाबतीत थोडंसं हे होत असतं. तर मला ते रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही लेडीजनीसुद्धा योग्य वेळी जे सांगितलेलं असतं कंपनीत की इतक्या किलोमीटरनंतर ऑइल बदलीला या किंवा सर्व्हिसिंग तर त्यावेळी ते करून घ्याच. कारण त्यामुळं खूप चांगला फायदा होतो आपल्याला गाडीला. गाडीचं लाईफ वाढतं, गाडीचा फील जो मिळणार असतो आपल्याला तर तो खूप चांगला मिळतो. अदरवाईज तुम्ही जर अशीच गाडी ढकलत राहिला आणि कुठं काम निघेल त्यावेळी जर दाखवायला गेला तर त्या गाडीला खूपच डॅमेज होत्या गाडी. त्यामुळं आणि आपल्याला पण त्रास होत असतो गाडी व्यवस्थित चालवली नसल्यामुळं. त्यामुळं बेस्ट वे की तुम्ही वेळोवेळी जनरल चेकअप आणि सर्व्हिसिंग ऑइल बदली हे करूनच घ्या. त्यामुळं तुम्हाला खूप चांगला त्याचा फायदा होतो. चेनला ऑइल घातलं जातं, ब्रेक व्यवस्थित चेक केले जातात, हवा किती आहे बघितली जाते, इंजिनचं लाईफ चांगलं होतं किंवा इंजिनचा जो आउटपुट असतो तो खूप चांगला मिळतो आणि ओव्हरऑल सगळंच तुमचं आरसा वगैरे बसवणे किंवा लाईट कसे काय आहे, बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी कुठं काय नट आवळायचे असतात काय असतात ते सगळं बघितलं जातं आणि सगळं व्यवस्थित आपल्याला अप टू डेट गाडी दिली जाते. त्यामुळे हे करून घ्या. ज्यावेळी ते सांगितलेलं असतं कंपनीत या इतक्या दिवसांनी दाखवा तर दाखवा आणि त्यावेळी ऑइल बदली आणि जनरल चेकअप सर्व्हिसिंग करून घेणं गरजेचं आहे. विशेषतः महिलांनी याकडं कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे. गाडी वापरते तर त्या पद्धतीने त्या गाडीची काळजी घ्या. तुम्हाला त्याचा आउटपुट खूप चांगला मिळेल. थँक्यू.